या बुलेटिनमध्ये आपण गावाकडच्या बातम्या पाहणार आहोत। मात्र त्याआधी एक मोठी बातमी। महाराष्ट्र सरकारने कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नासंदर्भात एक ठराव आज मंगळवारी विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये मांडण्याचं ठरवलंय। मात्र हा ठराव मांडत असताना महाराष्ट्र सरकारने या सीमा प्रश्नाबाबत जी गावं रखडलेली आहेत त्यांचा केंद्रशासित प्रदेश करावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे। मात्र आज शिंदे फडणवीस सरकार नेमका काय ठराव मांडतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। तुषार उपणवार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले। तुषार, आज महाराष्ट्र सरकारकडून कर्नाटकासंदर्भात जो काही ठराव मांडला जाणार आहे नेमका ठराव काय असणार आहे आणि आजचा दिवस या अधिवेशनातला कसा असेल त्यावरून? श्वेता, आपण जर पाहिलं असेल तर हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे। मागच्या आठवड्यामध्येच कर्नाटक सरकारने महाराष्ट्र सरकारला एकही इंच जमीन देणारा या संदर्भातला ठराव संमत केला होता। मात्र त्यानंतर आठवडाभर महाराष्ट्र सरकारवरती विरोधकांकडून या ठिकाणी दररोज टीका होताना पाहायला मिळत होती। महाराष्ट्र सरकार या संदर्भातला ठराव कधी आणणार या संदर्भातला या ठिकाणी अनेक वेळा विरोधकांकडून वक्तव्य केली जात होती। मात्र तरीही महाराष्ट्र सरकारने कोणताही ठराव आणला नव्हता। मात्र काल अखेर विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर या ठिकाणी म्हटलेलं आहे की आज विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही सभागृहांमध्ये कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत या ठिकाणी ठराव आणण्यात येणार आहे। मात्र हा ठराव आणत असताना कालच विधान परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंनी एक आक्रमक भूमिका घेतली की हा ठराव आणत असताना ज्या गावांचा प्रश्न रखडलेला आहे, ज्या गावांचा सीमा प्रश्नाबाबत सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे ती सर्व गावं केंद्रशासित करावी असा ठराव आणण्यात यावा अशी भूमिका त्यांनी आक्रमकपणे घेतलेली आहे। मात्र आज शिंदे आणि फडणवीस नेमका विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही सभागृहांमध्ये काय नेमका ठराव आणतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। यापूर्वी देखील महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये कर्नाटक सीमा प्रश्नावरचा ठराव आणलेला होता। मात्र आता जेव्हा हिवाळी अधिवेशन कर्नाटक सरकारचं देखील सुरू आहे, महाराष्ट्र सरकारचं देखील सुरू आहे, मात्र कर्नाटक सरकारने पहिल्याच दिवशी महाराष्ट्र सरकारला आम्ही एकही इंच जमीन देणार नाही या मुद्द्यावरून जो ठराव आणला त्या ठरावाचे पडसाद आपल्याला महाराष्ट्रामध्ये उमटताना पाहायला मिळत होते। सुरुवातीलाच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जाहीर सभागृहामध्ये सांगितलं की विरोधी पक्ष म्हणून आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत, मात्र सरकारने या संदर्भातला ठराव आणायला हवा। त्यामुळे काल आता देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केल्यानंतर, कारण की काल स्वतः एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये दौऱ्यानिमित्त गेले होते, त्यामुळे मुख्यमंत्री नसताना ठराव आणणं हे उचित राहणार नाही असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं होतं। त्यामुळे आज सभागृहामध्ये या संदर्भातला ठराव आणण्यात येणार आहे आणि या ठरावामध्ये नेमकं काय म्हटलं जातं हे पाहावं लागणार आहे। कारण की आक्रमक भूमिका आम्ही देखील घेऊ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। कारण की कालच त्यांच्यावरती भास्कर जाधवने टिप्पणी केली की दिल्लीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गेले आणि कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात मानाखाली घालून बसले। मात्र याला जोरदार असं प्रत्युत्तर देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिलं। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री माना खालून बसण्याची कोणाच्याही बापामध्ये हिंमत नाही। त्यामुळे आक्रमकपणे आपल्याला शिंदे आणि फडणवीस सरकार कर्नाटक प्रश्नाबाबत आता आपल्याला उत्तर देताना पाहायला मिळते। बरं तुषार, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। त्यामुळे आज कसं उत्तर दिलं जातं महाराष्ट्र सरकारकडून, ज्यामुळे सरकारवरती टीका होते इतक्या मोठ्या प्रमाणात, आणि तोच दिवस आजचा आहे, त्यामुळे आपल्याला सभागृहात कळेलच।